गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द कन्सेप्ट ऑफ डीटी. डीटी मध्ये बेटा पुढचा कन्सेप्ट जो बघायचा आहे तो म्हणजे ऍक्टिव्ह कंपोनंट, पॅसिव्ह कंपोनंट. कुठला कन्सेप्ट बेटा? ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय, पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय. कधी कधी आम्ही तुम्हाला सेपरेट क्वेश्चन पण विचारतो. डिफाइन ऍक्टिव्ह कंपोनंट अँड राईट एक्सप्लेन इन डिटेल, किंवा डिफाइन पॅसिव्ह कंपोनंट अँड एक्सप्लेन इन डिटेल. ठीक आहे. बरं, मी इथे 2-3 प्रश्नांचा एकच प्रश्न घेतोय, तो म्हणजे कसा घेतो मी दोघांमधलं कंपॅरिझन. ठीक आहे. ऍक्टिव्ह कंपोनंट बद्दल आलं तर सगळं ऍक्टिव्ह कंपोनंटचं लिहायचं, पॅसिव्ह कंपोनंटचं आलं तर सगळं पॅसिव्ह कंपोनंटचं लिहायचं, दोघांमधलं कंपॅरिझन आलं तर कंपॅरिझन लिहायचं, जसं दिसतंय तसं. ठीक आहे. आधी एक्सप्लेन करतो, मग नंतर सगळं बघू. ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय असतात? असे कंपोनंट बेटा ज्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस प्रेझेंट असतात. ज्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस काय असतात बेटा? प्रेझेंट. ज्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस प्रेझेंट असतात त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह कंपोनंट. ऍक्टिव्ह कंपोनंट्स आर द कंपोनंट्स इन विच द एनर्जी सोर्सेस आर प्रेझेंट. ज्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस प्रेझेंट असतात त्याला म्हणायचं बेटा ऍक्टिव्ह कंपोनंट. मग पॅसिव्ह कंपोनंट्स काय असतात? त्याच्या बिलकुल ऑपोजिट. ज्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस ऍबसेंट असतात. ज्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस काय असतात बेटा? ऍबसेंट. हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट सांगायला गेलं, आता एनर्जी सोर्सेस म्हणजे काय, मुलांना इथे कन्फ्युजन होतं. ओके, एनर्जी सोर्सेस म्हणजे कुठले असतात बेटा माहितीये का तुमचा? व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स यांनाच काय म्हणतात बेटा? एनर्जी सोर्सेस. आता व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स म्हणजे कसं ते दाखवतं. व्होल्टेज सोर्स असा जो असतो त्याला काय म्हणतात बेटा? व्होल्टेज सोर्स. आता व्होल्टेज असा पण असतो, असं पण दाखवतात, प्लस मायनस. कोणी कोणी त्याला बॅटरीचा सिम्बॉल असा पण दाखवतो, कोणी कोणी त्याला बॅटरीचा सिम्बॉल असा पण दाखवतो. राईट. हे काय झाले बेटा? तुमचे सगळे व्होल्टेज सोर्स. हा एसी व्होल्टेज सोर्स आहे. प्लस मायनस दिसलं त्याला म्हणायचं डीसी व्होल्टेज सोर्स. लक्षात आलंय? प्लस मायनस दिसलं तर काय समजायचं? डीसी व्होल्टेज सोर्स. आणि असा सिग्नल दिसला, हे असं जे आहे हा तुमचा एसी वेव्हचा सिम्बॉल आहे बेटा. हा जो सिम्बॉल आहे तो कोणाचा आहे? एसी वेव्हचा सिम्बॉल आहे. कोणाचा सिम्बॉल आहे बेटा? एसी वेव्हचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. हे कुठले झाले तुमचे? व्होल्टेज सोर्सेस. करंट सोर्स कसा असतो? करंट सोर्स दाखवायला गेलं तर ज्याच्यामध्ये एरो येतो ना, आता तो चाहे तो वरचा एरो असू द्या, चाहे तो खालचा एरो असू द्या, ही करंटची डायरेक्शन दाखवत असतं. ही काय दाखवत असतं बेटा? करंटची डायरेक्शन. ज्याच्यामध्ये असे काही जरी प्रेझेंट असेल, एक तर बॅटरी किंवा करंट सोर्स. व्होल्टेज सोर्स म्हणजेच बॅटरी असते बेटा. करंट सोर्स असं दाखवतात. ज्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स असतो त्याला एनर्जी सोर्सेस बोलतात. या दोघांना मिळून एक नाव आहे, ते म्हणजे काय नाव आहे बेटा? एनर्जी सोर्सेस. फंडा कळाला? एनर्जी सोर्सेस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस प्रेझेंट असतात त्याला काय म्हणायचं? ऍक्टिव्ह कंपोनंट. ज्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस ऍबसेंट असतात त्याला काय म्हणायचं? पॅसिव्ह कंपोनंट्स. ठीक आहे. टेक्स्टबुक मध्ये फक्त एनर्जी सोर्सेस असं दिलेलं आहे, पण एनर्जी सोर्सेस म्हणजे काय हे तुम्हाला इथेच कळेल, त्याशिवाय कळणार नाही. कळालं बेटा? एनर्जी सोर्सेस ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह कंपोनंट. एनर्जी सोर्सेस ज्याच्यामध्ये ऍबसेंट असतात त्याला म्हणायचं पॅसिव्ह कंपोनंट. कळालं? पुढचा मुद्दा, ज्याच्यामध्ये ना बेटा मला गेन काढता येतो किंवा ज्याच्यामध्ये गेन प्रेझेंट असतो. आता गेन म्हणजे काय असतं? गेन ना बेटा नेहमी लक्षात ठेवा, आउटपुट अपॉन इनपुट मी घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये आउटपुट अपॉन इनपुट हा गेनचा फॉर्म्युला आहे. ज्याच्यामध्ये गेन प्रेझेंट असतो त्याला काय नावायचं बेटा? ऍक्टिव्ह कंपोनंट. त्या कंपोनंट्सला काय नाव बेटा? ऍक्टिव्ह कंपोनंट्स. ऍक्टिव्ह गेन म्हणजे काय? आउटपुट अपॉन इनपुट. गेन म्हणजे काय? आउटपुट अपॉन इनपुट. आता गेन मध्ये करंट गेन असेल तर आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. व्होल्टेज गेन असेल तर आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. हे सगळे त्याचे फंडे झाले. हे सगळे काय झाले? फंडे. इकडच्या साईडला सेकंड पॉईंट काय? बिलकुल उलट. बिलकुल उलट काय? ज्याच्यामध्ये गेन काय असेल बेटा? ऍबसेंट असेल. ज्याच्यामध्ये गेन ऍबसेंट असेल त्याला काय नाव आहे बेटा? पॅसिव्ह कंपोनंट. पॅसिव्ह कंपोनंट्स मध्ये गेन काय असतो? ऍबसेंट असतो. पॅसिव्ह कंपोनंट्स मध्ये गेन काय असतो? ऍबसेंट असतो. पुन्हा ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये एनर्जी सोर्सेस प्रेझेंट असतात. पॅसिव्ह कंपोनंट मध्ये एनर्जी सोर्सेस ऍबसेंट असतात. पुढे ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये गेन प्रेझेंट असतो. पॅसिव्ह कंपोनंट मध्ये गेन ऍबसेंट असतो. पुढचं सांगायला गेलं तर अजून एक, याच्यामध्ये ना बेटा सिग्नल जो आहे, सिग्नल जो आहे तो तुमचा अँप्लिफाय होऊ शकतो. सिग्नल जो आहे तो अँप्लिफाय होऊ शकतो. याच्यामध्ये ना बेटा सिग्नल माझा अँप्लिफाय होऊ नाही शकत. सिग्नल माझा अँप्लिफाय होऊ नाही शकत. ठीक आहे. सिग्नल माझा अँप्लिफाय होऊ नाही शकत त्याला काय म्हणायचं बेटा? पॅसिव्ह कंपोनंट. आता अँप्लिफिकेशन म्हणजे काय? आता अँप्लिफिकेशन म्हणजे काय असतं बेटा? कधी आपण ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा कुठेही आपण ऑर्केस्ट्रामध्ये म्युझिक सिंगर गाणं म्हणतो बेटा, तो हळू आवाजात म्हणतो पण आपल्याला आवाज सगळीकडे जातो. का? स्पीकर मधून. म्हणजे तिथे काय केलंय? छोट्या सिग्नलला मोठं केलेलं आहे.
ठीक आहे, फाईन. जिथे छोट्या सिग्नलला काय करतो आपण मोठा, जिथं जिथं तुमचा छोटा सिग्नल मोठा होतो त्याला काय म्हणतात बेटा एम्प्लिफिकेशन. त्याला काय नाव द्यायचं एम्प्लिफिकेशन. मोठे मोठे आपण क्लासरूम्स मध्ये पण आपण काय लावतो बेटा, टीचर माईक वरती बोलत असतो आणि त्याने एक स्पीकर लावलेला असतो, म्हणजे टीचरला ओरडण्याची गरज नाही पडत, माईक वरनं इझिली ऐकू येतं. म्हणजे छोटा सिग्नल जिथे मोठा होऊ शकतो, ज्याच्यामुळे होऊ शकतो, त्याला काय म्हणतात बेटा ऍक्टिव्ह कंपोनंट्स. ऍक्टिव्ह कंपोनंट्स मध्ये छोटा सिग्नल माझा मोठा होऊ शकतो, त्यालाच त्यांनी काय नाव दिलंय, सिग्नल माझा एम्प्लिफाय होऊ शकतो. त्यालाच त्यांनी काय नाव दिले, सिग्नल माझा काय होऊ शकतो, एम्प्लिफाय होऊ शकतो. त्या कन्सेप्टला काय नाव दिले बेटा ऍक्टिव्ह कंपोनंट. पॅसिव्ह कंपोनंट्स मध्ये काय होतं, सिग्नल तुमचा एम्प्लिफाय होऊ नाही शकत. सिग्नल तुमचा एम्प्लिफाय होऊ नाही शकत, त्याला काय नाव बेटा पॅसिव्ह कंपोनंट्स. आता सगळ्यात चौथा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे आहे त्याचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स आपण बघितले, आपण काल हे काढलं होतं बेटा, चार्ट काढला होता. त्या चार्ट मध्ये एक्झाम्पल्स पण होते. ऍक्टिव्ह कंपोनंट्स कुठले कुठले, ट्रान्झिस्टर, डायोड्स, एफईटी, हे काय झाले ऍक्टिव्ह कंपोनंट्स. पॅसिव्ह कंपोनंट्स रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, हे काय झाले पॅसिव्ह कंपोनंट्स. ठीक आहे, ऍक्टिव्ह कंपोनंट्स कुठले कुठले, ट्रान्झिस्टर, डायोड, एफईटी, हे काय झाले तुमचे व्हॅक्यूम ट्यूब्स, इलेक्ट्रॉनिक ट्यूब्स, हे काय झाले तुमचे ऍक्टिव्ह कंपोनंट्स. पॅसिव्ह कंपोनंट्स कुठले कुठले, रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर. कळालं, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, प्रचंड एमएसबीटी या प्रश्नाच्या प्रेमाने. म्हणजे 3 प्रश्न कव्हर झालेत बेटा याच्यामध्ये, तिघांपैकी एक टपकतो. कंपॅरिझन, नाहीतर मग एक्सप्लेन ऍक्टिव्ह कंपोनंट आणि एक्सप्लेन पॅसिव्ह कंपोनंट्स. काय झालं काही नाही, कळालं बेटा. पुन्हा एकदा, ऍक्टिव्ह कंपोनंट्स मध्ये एनर्जी सोर्सेस प्रेझेंट असतात, याच्यामध्ये पॅसिव्ह मध्ये ऍबसेंट असतात. याच्यामध्ये गेन असतो, याच्यामध्ये गेन ऍबसेंट असतो. याच्यामध्ये सिग्नल एम्प्लिफाय होऊ शकतो, याच्यामध्ये सिग्नल एम्प्लिफाय होऊ नाही शकत. शेवटचं काय त्याचे एक्झाम्पल्स. शेवटचं काय बेटा त्याचे एक्झाम्पल्स. कळालंय, ओके. आता आपण तिघं क्वेश्चन लिहून घ्यायचे. ठीक आहे, क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन ऍक्टिव्ह कंपोनंट्स. एक्सप्लेन, आधी हेडिंग टाकून घ्या, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट्स. हेडिंग टाकून घ्या, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट्स. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट्स. क्वेश्चन घ्या आता, एक्सप्लेन ऍक्टिव्ह कंपोनंट्स. एक्सप्लेन ऍक्टिव्ह कंपोनंट्स. ऑल मध्ये लिहा, एक्सप्लेन पॅसिव्ह कंपोनंट्स. ऑल मध्ये लिहा, एक्सप्लेन पॅसिव्ह कंपोनंट्स. ठीक आहे, ऑल मध्ये लिहा, कंपेअर बिटवीन ऍक्टिव्ह कंपोनंट अँड पॅसिव्ह कंपोनंट. कंपेअर बिटवीन ऍक्टिव्ह कंपोनंट अँड पॅसिव्ह कंपोनंट. कंपेअर बिटवीन ऍक्टिव्ह कंपोनंट अँड पॅसिव्ह कंपोनंट. 2 कॉलम केला. पहिल्या कॉलम मध्ये ऍक्टिव्ह कंपोनंट, दुसऱ्या कॉलम मध्ये पॅसिव्ह कंपोनंट. पहिल्या कॉलम मध्ये ऍक्टिव्ह कंपोनंट, दुसऱ्या कॉलम मध्ये पॅसिव्ह कंपोनंट. चलो, पहिला पॉइंट घ्या ऍक्टिव्ह कंपोनंटच्या खाली. ऍक्टिव्ह कंपोनंट्स आर द कंपोनंट्स. ऍक्टिव्ह कंपोनंट्स आर द कंपोनंट्स. ऍक्टिव्ह components are the components which require the energy sources. Active components are the components which require the energy sources. Active components are the components which require the energy sources. ठीक है, passive component च्या खाली लिहा, passive components are the components. Passive components are the components. Passive components are the components which does not require the energy sources. Which does not require the energy sources. Passive components are the components which does not require the energy sources. ठीक है, ओके. खाली घ्या सेकंड पॉइंट, ऍक्टिव्ह कंपोनंटच्या खाली, ऍक्टिव्ह डिव्हाइसेस प्रोड्युसेस द गेन. ऍक्टिव्ह डिव्हाइसेस प्रोव्हाइड्स किंवा ऍक्टिव्ह डिव्हाइसेस प्रोव्हाइड्स द गेन असं घ्या. ऍक्टिव्ह डिव्हाइसेस प्रोव्हाइड्स द गेन किंवा प्रोड्युसेस द गेन, काही झाले. ऍक्टिव्ह डिव्हाइसेस प्रोड्युसेस द गेन. बाजूला लिहा, पॅसिव्ह डिव्हाइसेस डज नॉट प्रोड्युसेस द गेन. पॅसिव्ह डिव्हाइसेस डझंट प्रोड्यूस द गेन असं लिहिलं ते झालं. पॅसिव्ह डिव्हाइसेस डज नॉट प्रोड्यूस द गेन. पॅसिव्ह डिव्हाइसेस डज नॉट प्रोड्यूस द गेन. थर्ड मुद्दा, थर्ड पॉइंट, ऍक्टिव्ह डिव्हाइसेस कॅन एम्प्लिफाय द सिग्नल. ऍक्टिव्ह डिव्हाइसेस कॅन एम्प्लिफाय द सिग्नल. ऍक्टिव्ह डिव्हाइसेस कॅन एम्प्लिफाय द सिग्नल. पॅसिव्हच्या खाली ना, पॅसिव्ह डिव्हाइसेस cannot amplify the signal. Passive devices cannot amplify the signal. Passive devices cannot amplify the signal. झालं. आता ऍक्टिव्हच्या खाली एक्झाम्पल. एक्झाम्पल लिहायचं आहे, ट्रान्झिस्टर. ऍक्टिव्हचे सगळे सांगता बेटा, ट्रान्झिस्टर कॉमा डायोड, ट्रान्झिस्टर कॉमा डायोड कॉमा एफईटी, एफईटी कॉमा वैक्यूम ट्यूब्स,
कॉमा व्हॅक्यूम ट्यूब्स एक्सेट्रा एक्सेट्रा ईटीसी. ठीक आहे. पॅसिव्ह कंपोनंटच्या खाली एक्झाम्पल लिहून घ्या. रेजिस्टर 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 RESISTOR रेजिस्टर कॉमा कॅपॅसिटर रेजिस्टर कॉमा कॅपॅसिटर अँड इंडक्टर रेजिस्टर कॉमा कॅपॅसिटर अँड इंडक्टर. ओके. आता पुढचा अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे, कन्सेप्ट आहे, तो म्हणजे आहे बेटा रेजिस्टर अँड रेजिस्टन्स. तो म्हणजे कुठला बेटा? रेजिस्टर अँड रेजिस्टन्स. हेडिंग टाकून घ्या. रेजिस्टर अँड रेजिस्टन्स. रेजिस्टर अँड रेजिस्टन्स. ओके. आता 5 मिनिटं कोणीही काहीच करायचं नाहीये, सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे लागेल. रेजिस्टर काय असतो? ठीक आहे. रेजिस्टर एक प्रकारचा डिव्हाइस आहे. रेजिस्टर एक प्रकारचा काय डिव्हाइस आहे विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट, जो की करंटला पुढे जाऊ देत नाही. म्हणजे करंटला तो मॅक्सिमम काय करतो बेटा? अडथळा निर्माण करत असतो. म्हणजे असा करेल, हा असा डिव्हाइस आहे ज्याच्यामुळे करंट शक्यतो पुढे जाऊ शकत नाही. विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. रेजिस्टर इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टर इज अ डिव्हाइस. रेजिस्टर इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. पुढचा एक महत्वाचा फंडा आहे, तो म्हणजे रेजिस्टन्स. आता रेजिस्टर आणि रेजिस्टन्स मध्ये काय फरक आहे? रेजिस्टन्स म्हटलं ना बेटा, तर सगळ्यात पहिले ही एक प्रॉपर्टी आहे. ही एक काय प्रॉपर्टी आहे? रेजिस्टन्स इज अ प्रॉपर्टी. कोणाची प्रॉपर्टी? तर रेजिस्टरचीच प्रॉपर्टी. कोणाची प्रॉपर्टी बेटा? रेजिस्टरचीच प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी म्हणजे काय? गुणधर्म. कोणाचा गुणधर्म? तर रेजिस्टरचा गुणधर्म. रेजिस्टन्स ही एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी म्हणजेच काय? गुणधर्म. काय गुणधर्म आहे? कोणाचा गुणधर्म आहे? रेजिस्टरचा गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे? पुन्हा काम तेच. विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. 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 पुन्हा एकदा. आता पहा, दोघांसाठी काम एकच, फक्त रेजिस्टर काय? इट इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर. रेजिस्टन्स इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर. रेजिस्टन्स इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. पुन्हा तेच, विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. पुढचं सांगायला गेलं तर इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आर. कशाने दाखवलं होतं बेटा? कॅपिटल आर. ठीक आहे. पुढचं बघायला गेलं त्याचा सिम्बॉल. सिम्बॉल करताना बेटा त्याचे 2 सिम्बॉल येतात. एक म्हणजे आहे फिक्स्ड रेजिस्टर, एक म्हणजे आहे फिक्स्ड रेजिस्टर, आणि एक म्हणजे आहे तुम्हाला व्हेरिएबल रेजिस्टर. एक म्हणजे आहे व्हेरिएबल रेजिस्टर. एक फिक्स रेजिस्टर आहे आणि एक कुठले बेटा? व्हेरिएबल रेजिस्टर. फिक्स रेजिस्टर काढायला गेलं ना तर रेजिस्टरचा सिम्बॉल नीट बघा. हा तुमचा कुठला सिम्बॉल झाला बेटा? फिक्स रेजिस्टरचा. हा कुठला सिम्बॉल झाला? फिक्स रेजिस्टरचा. ठीक आहे. आता इथे एक महत्वाचा, मी कधी कधी ना बेटा एकदम बारकाईने पेपर चेक करताना ही लाईन वरच्या साईडला गेली आहे आणि ही लाईन कुठे गेली बेटा? खालच्या साईडला गेली. असं चाललं पाहिजे. ठीक आहे. मुलं घाई गडबडी असा करतात. म्हणजे ही पण लाईन वरच्या बाजूला गेली, पा ही वरती गेली, ही पण वरती गेली, तर आम्ही याला रॉंग देतो. कदाचित एकदम बारकाईने चेक करणारे टीचर्स असतील तर याला ते रॉंग देतील, याला ते रॉंग देतील. एक लाईन वरती गेली तर एक लाईन खाली गेली पाहिजे असं लक्षात ठेवा. ही लाईन वरच्या साईडला गेली तर ही लाईन खालच्या साईडला गेली पाहिजे. म्हणजे ह्या पॉईंटने ही लाईन वरती गेली, ह्या पॉईंटने ही लाईन खाली गेली. ठीक आहे. मगच तो काय झाला बेटा? फिक्स रजिस्टर. व्हेरिएबलचा लॉजिक तेच. पुन्हा ही लाईन वरती जाऊ द्या, आणि इथे एक महत्वाचं एरो येतो. ठीक आहे. हा कुठला रजिस्टर झाला बेटा? फिक्स रजिस्टर. हा रजिस्टर सेम. इथे पण लाईन वरती गेली, एक लाईन खाली आली, एक लाईन वरती गेली, एक लाईन खाली आली, फक्त काय आलं बेटा? एरो आला.
जर एरो आला तर तो माझा व्हेरिएबल रेजिस्टरचा सिम्बॉल होतो. तर तो माझा कोणाचा होता बेटा? व्हेरिएबल रेजिस्टर. ठीक आहे, जो चुकीचा आहे तो करून टाकतो. कळालं बेटा? पुन्हा एकदा रेजिस्टर बद्दल काय सांगितलं बेटा? रेजिस्टर इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. डिनोटेड बाय कॅपिटल आय. सिम्बॉल फिक्स्ड आणि व्हेरिएबलचा दोघांचे दाखवले. ठीक आहे, पुढे त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला. मॅथमॅटिकल फॉर्म्युला त्याचा काय बेटा माहितीये का? कॅपिटल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. मॅथमॅटिकल फॉर्म्युला किती बेटा? कॅपिटल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. आर म्हणजे काय? रेजिस्टन्स आहे. आर म्हणजे काय बेटा? रेजिस्टर म्हणा किंवा रेजिस्टन्स म्हणा. ठीक आहे, त्याच्यानंतर रो म्हणजे काय बेटा माहिती का? स्पेसिफिक रेजिस्टन्स. रो म्हणजे काय? स्पेसिफिक रेजिस्टन्स. रो म्हणजे आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. छोटा एल म्हणजे लेंथ ऑफ द कंडक्टर. छोटा एल म्हणजे लेंथ ऑफ द कंडक्टर. छोटा एल म्हणजे लेंथ ऑफ द कंडक्टर. ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर. ठीक आहे, कॅपिटल आर इज इक्वल टू रो. याला म्हणतात रो बेटा. हे कुठेतरी आपल्या जागेमध्ये लिहून घ्या. याचं काय नाव आहे? आर एच ओ. याला काय म्हणतात बेटा? रो. याला काय म्हणतात बेटा? रो. रो एल अपॉन ए. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी त्याचं युनिट काय बेटा माहितीये का? रेजिस्टर हा जो डिव्हाइस आहे ना, एक ओहम नावाच्या सायंटिस्टने काढलेला आहे, डिझाईन केलेला आहे किंवा डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे, मग त्याच्या नावानेच तो त्याचं युनिट दिलेलं आहे. युनिट काय असतं त्याचं? ओहम. युनिट काय असतं? ओहम. त्याला असं पण लिहितात, कोणी कोणी त्याचं सिम्बॉल असा पण काढतो, ओहमचा सिम्बॉल. ठीक आहे, ओहम असं पण लिहितात, कधी कधी सिम्बॉल वेज असं पण लिहितात त्याला. कळालंय? हे सगळंच्या सगळं माझं कोणाबद्दल झालं बेटा? रेजिस्टर बद्दल. हे सगळंच्या सगळं कोणाबद्दल झालं? रेजिस्टर आणि रेजिस्टन्स बद्दल. कोणाबद्दल झालं? रेजिस्टर आणि रेजिस्टन्स बद्दल. चलो हेडिंग टाका, रेजिस्टर अँड रेजिस्टन्स. हेडिंग टाका, रेजिस्टर अँड रेजिस्टन्स. त्याच्यातलं पहिलं घ्या रेजिस्टर. त्याच्यातलं पहिलं घ्या बेटा रेजिस्टर. त्याच्यातलं पहिलं घ्या रेजिस्टर. खाली घ्या. रेजिस्टर इज अ डिव्हाइस. रेजिस्टर इज अ डिव्हाइस. Resistor is a device which opposes the flow of current. Resistor is a device which opposes the flow of current. Resistor is a device which opposes the flow of current. खालच्या ओळीमध्ये रेजिस्टन्स. खालच्या ओळीमध्ये रेजिस्टन्स. खालच्या ओळीमध्ये रेजिस्टन्स. Resistance is the property of resistor. Resistance is the property of resistor. Resistance is the property of resistor which opposes the flow of current. Resistance is the property of resistor. Resistance is the property of resistor which opposes the flow of current. Resistance is the property of resistor which opposes the flow of current. खालच्या ओळीत it is denoted by capital R. पुढचा पण बेटा it is denoted by capital R. खालच्या ओळीत सिम्बॉल. दोघं सिम्बॉल, फिक्सचा पण काढायचा, व्हेरिएबलचा पण काढायचा. बाहेर काही या सांगितलंय, ही लाईन वरती, ही लाईन खाली, ही लाईन वरती, ही लाईन खाली, आणि ते एरो येईल. ठीक आहे, चलो दोघं काढून घ्या पटपट. फिक्सचा पण काढा, व्हेरिएबलचा काढा. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या पटकन. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढल्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला. पुढल्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला. मॅथमॅटिकल फॉर्म्युला. कॅपिटल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. फॉर्म्युला दिसतोय. कॅपिटल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. कॅपिटल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. व्हेअर लिहायचंय. व्हेअर कॅपिटल आर इज इक्वल टू रेजिस्टन्स. व्हेअर कॅपिटल आर इज इक्वल टू रेजिस्टन्स. रो इथे लिहून घ्या बेटा कुठतरी. याला रो म्हणतात असं. ठीक आहे, रो इज इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स. रो इज इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स. L is equal to length of the conductor. L is equal to length of the conductor. A is equal to cross sectional area of a conductor. A is equal to cross sectional area of a conductor. आणि एक शेवटचा पॉइंट. The unit of resistor or resistance.
द युनिट ऑफ रेजिस्टर और रेजिस्टन्स इज ओहम. इज ओहम. इज ओहम. ओहम असं पण लिहितात, असं पण लिहितात. दोघं काढून घ्यायचे पेटा सिंबल. ओहम. इज ओहम. ओके, ठीक आहे बच्चा लोक, इथे खूप महत्वाचा फंडा झालाय. आता उद्या याचे टाइप्स बघायचे आपल्याला. टाइप्ससाठी एक चार्ट आहे आणि सगळे टाइप्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. ठीक आहे बच्चा लोक. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.